नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सुमित वगैरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो बघा, बाहेर मस्त ऊन पडलं आहे बघा, निळं निळं आकाश, पांढरे पांढरे ढग, बघा काय वातावरण आहे। तर कोकणामध्ये आत्ता सध्या काय सुरुवात आहे, तर कोकणामध्ये आत्ता फक्त एकच धून आहे 7 सप्टेंबरची, कारण की त्या 7 सप्टेंबरला येणार आहेत आपले गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे। तर त्यानिमित्त आजचा व्हिडिओ आहे। तर मी आत्ता चाललो आहे मुळशी गावामध्ये, म्हणजे आमच्या घरापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती गाव आहे। तर तिकडे चाललो आहे आपण, तिकडे एक चित्रशाळा बघणार आहोत गणपतीची। तर त्या ठिकाणी चाललो आहे आणि तुम्ही देखील आता माझ्याबरोबर शेवटपर्यंत, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मित्रांनो, खूप धमाल येणार आहे। आणि हे बघा कसं मस्त वातावरण आहे, पूर्ण ऊन पडलं आहे। ही बघताय आपली हळद। तर चला तर मग पाहूया। तर मित्रांनो, मी आता येऊन पोचलो आहे मंगल आर्ट्स म्हणून आहे, त्या ठिकाणी आता आलो आहे मी मुळशी गावामध्ये आणि तुम्हाला आता दाखवतो। हे बघा, इकडेच आहे आपली ती कार्यशाळा म्हणजे चित्रशाळा। तर आता आपण त्या आतमध्ये एंट्री करतोय। बोर्ड बांधू काय? माझं नाव राजाराम गोविंद डोके। माझ्या गणेश मूर्तीचं काम हे जवळजवळ आज 25 वर्ष चालू आहे आणि हे लहानपणापासून मला आवड आहे, शाळेपासून। आणि आता माझ्या कारखान्याचं नाव मंगलमूर्ती आर्ट्स हे आहे आणि माझ्याकडे हर तऱ्हेच्या मूर्ती, हे जवळजवळ 25 प्रकारच्या मूर्ती आहेत। एक दगडूशेठ, एक लालबागचा राजा, शंकर पार्वती गणपती, सिंहासनावर बसलेली, आरूढ झालेली, अशा राधाकृष्ण मूर्ती, अशा खूप अनेक तऱ्हेच्या मूर्ती माझ्याकडे आहेत। आणि माझ्याकडे जवळजवळ मूर्ती निनाव, दक्कन, मुळशी, आमचं साखरता, घोडे, देवडे, तिवरेमेढे, हा अशा अनेक गावातनं माझ्या मूर्ती बऱ्याचशा जातून जातात अशा। आणि ही आपण एक आपली कला आहे, ही जोपासण्याचं काम आजपर्यंत आपण केलं आहे। आणि हे कसं दिवसेंदिवस महागाई खूप वाढत जाते, ग्रामीण भाग आपला असल्यामुळं तेवढा म्हणावा तसा रेट आपल्याला काही मिळत नाही, तरीसुद्धा आपण हे चालवलं आहे, रिजनेबल रेटमध्ये चालवलेलं आहे। आता आमच्याकडे मूर्ती लहानात लहान अगदी 1 फुटापासून 1.5 फूट, 2 फूट, 2.5 फूट ते 5 फुटापर्यंत मूर्ती आहे, अवेलेबल आहे। आणि आता ह्या मूर्त्या म्हणजे तुम्ही डायरेक्ट विकणार की कसं? म्हणजे ह्या मूर्त्या आम्ही आमच्या बुकिंगच्या आहेत, ह्या ऑर्डरप्रमाणे ह्या बुकिंग आहेत। आणि एक्स्ट्रा मूर्त्या जर कोणाला पाहिजे असतील तर एक्स्ट्रा एखादी म्हणजे मिळते तशी, आम्ही ठेवतो तसे, एक्स्ट्रा आम्हाला ठेवायच लागतात। तसं वाहतुकीची असते, काही हे झालं तर आम्हाला ते द्यावे लागते, असं आहे।
हां, नवीन नवीन कलाकार आमचे आम्ही निर्माण करतो आहेस. आता माझ्या पाठीमाग माझा मुलगा आज DK आर्टमध्ये 4 वर्ष डिग्री कोर्स त्याने केला नाही फाईन आर्टमधून, आणि आता तोच सगळं काम बरंचसं सांभाळतो तो. हां, शेडिंग, रेखणी असं. आमच्याकडे शाडू मातीच्या पण आहेत आणि प्लास्टर पॅरिसच्या पण आहेत. हां, म्हणजे आता आता लोकांची आवड ही जास्त प्लास्टर पॅरिसकडे जास्त वळलेली आहे. शाडू मातीच्या मूर्ती परवडत नाहीत तशा. हां, लोकांना ही प्लास्टर पॅरिसची मूर्ती जास्त पसंत करतात. हां. तर मित्रांनो, आता आपल्याला जे काका आहेत ते ओनर आहेत, ते आपल्याला आता एक एक मूर्त्या दाखवतील. ही दगडूशेठ हलवाई त्याच्या फ्रेममध्ये सेम मूर्ती बनवली आहे बघा. रंगकाम पण एकदम छान केलं आहे. आता याचं कसं काम बाकी आहे? आता फक्त रेखनी बाकी आहे. रेखनी आणि सोनेरी बाकी आहे. म्हणजे जवळजवळ पूर्ण झालं. हे सिंहासन मूर्ती आहे. सिंहासन मूर्ती आहे बघा, किती सुंदर आहे. आणि इथं देखील रेखणीचंच काम बाकी आहे. आणि ही एक सिंहासन मूर्ती आहे चौरंगावरती, मस्त अप्रतिम. आणि ही चौरंगावरती बसलेली. तर मित्रांनो, ही बघताय राधाकृष्णामध्ये मूर्ती साकारली आहे बघा, किती छान आहे. पूर्ण गणपतीला बघा पूर्ण निळा कलर दिला आहे, म्हणजे जो श्रीकृष्णाला दिला जातो तो. आणि राधा पण बघा खूप छान एकदम खूप छान दिसते. हे कोणते आहे काका? ते पण राधाकृष्ण आहे. याच्यामध्ये बघा पूर्ण व्हाईट कलर दिला आहे. गौरी पण रंगवण्यासाठी आलेली आहे. आणि इथे गौर देखील आहेत, रंगवण्यासाठी आलेले आहेत, रंगकाम करण्यासाठी आलेले आहेत. आणि या छोट्या मूर्ती आहेत. चला आता आपण आतमध्ये आलोय. इकडे पण सुंदर अशा मूर्त्या दिसतात आपल्याला. हां, लालबागचा राजा. बघा इथे लालबागचा राजा बघा. आणि आपल्या गावामध्ये जी परंपरा आहे घोड्यावरची मूर्ती गणपतीची, ती बघा. ही आपल्या एक नवसाचा गणपती म्हणून ओळखला जातो ना. हां, आणि तेच सेम आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये ती एक मूर्ती आहे, घोड्यावरचा गणपती. आमच्या इथे जास्त आहे त्यातल्या. बघा इथे पण किती सुंदर मूर्ती. इकडे पण आतमध्येच आहेत भरपूर अशा बऱ्याचशा मूर्त्या आहेत, अनेक अशा मूर्त्या. तर मित्रांनो, आता आपण बघूया रंगकाम कसं केलं जातं. हा तुमचा मुलगा? हा बघता काकांचा मुलगा आहे. नाव काय? ओंकार डोके. आणि आता तू काय करतो? शेडिंग कसे करतो दाखव बघे. बघा शेडिंग करतोय तो. आणि हा बघता इथे उंदरावरती बसून गणपती आहे, उंदरावरती बसला आहे बघा, किती सुंदर मूर्ती आहे. माझं BFA पेंटिंग झालं आहे. शिक्षण तुझं? हो, बॅचलर ऑफ फाईन आर्ट देवरुख येते. देवरुखला. ओके. कर का? आणि एक म्हणजे अशी एक मूर्ती रंगवायला किती दिवस, म्हणजे दिवस जातो की किती वेळ लागतो? फार तर आता शेडिंग आणि करायला अर्धा तास लागतो. अर्धा तास लागतो. ओके. एक मूर्तीसाठी 2.5 ते 3 फुटाची 4 फुटाच्या मूर्तीची एक अर्धा तास शेडिंग करायला जातो. ओके. हे बघा इकडे अजून भरपूर मोठ्या मूर्त्या. ही किती काका फूट आहे? ही 4.5 फूट. 4.5 फूट आहे बघा, किती मोठी आहे. शंकर आहे ना, शंकरावरती आणि नंदी आहे. हे बघा सिंहासनावरती.
छोटे छोट्या मूर्ती आहेत हे बघा. इथे रेडी आहेत ना ह्या काका? हे बघा ह्या रेडी आहेत. बैठी गणपती खूप अशा सुंदर सुंदर छोट्या छोट्या मूर्ती आहेत. तर जर तुम्ही मुर्शी गावात आलात तर काकांच्या या चित्रशाळेला नक्की भेट द्या, मंगलमूर्ती आर्ट्सला. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 9021267408 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याशी संपर्क साधा. तुम्हाला जर मूर्ती पाहिजे तर आता भेटतील ना बनवून? ओके ठीक आहे का, धन्यवाद. तर मित्रांनो हे बघा आता इथे रंगकाम चालू आहे. एवढी मूर्ती आहे बघा, मोठी. हे बघा इथे देखील एवढ्या. आता या रंगवायला किती वेळ लागेल? किती दिवस जातील तरी? एक आठवडा. माझा 2 नंबर मुलगा आहे. काय नाव आहे? ओम लोके. ओम लोके. हा पण करतो का? आपण काम तो त्याला सुद्धा चांगल्या बऱ्यापैकी आवड आहे. ओके. आणि अगदी पूर्ण वेळ देऊन काम करतो. ठीक आहे. चल मित्रा, छान वाटलं तुला भेटून. चला रे.